कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय। ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय। ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय। चला पंढरीसी जाऊ रखुमा देवी वरा पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान, संत महंता होतील भेटी आनंदे नाचू वाळवंटी, ते तीर्थांचे माहेर सर्व सुखाचे भांडार, डोळे निवतील कान मना तेथे समाधान, जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक, डोळे निवतील कान मना तेथे समाधान। प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा पाचचरणाचा। पंढरी सी जाऊ पंढरी पर अभंग। चला पंढरी सी जाऊ रखुमा देवी वरा पाहू। इतर वारकऱ्यांना तुकोबाराय सांगतायत की चला आता आपण पंढरीला जाऊया। पंढरीला का जाऊया तर आपल्याला तिथे त्या भगवंताच्या रूपाचं दर्शन घेता येईल। रखुमा देवी वरा पाहू आणि त्या भगवंताचं दर्शन झाल्याने काय होईल तर डोळे निवतील कान मना तेथे समाधान। डोळ्यांना आणि कानांना डोळे निवतील कान, डोळ्यांना सुखप्राप्ती होईल, कानांना सुखप्राप्ती होईल, मनाला समाधान मिळेल। आणि हेच माऊली पण काय म्हणतात की रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी। साजणी म्हणजे कोण तर मन बुद्धी या ठिकाणी। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की डोळे निवतील कान, डोळ्याला समाधान, त्या भगवंताचं स्वरूप ते ब्रह्मस्वरूप दृष्टीस पडल्यानंतर समाधान होणं साहजिकच आहे। आणि कानानं समाधान कसं होईल तर तिथे गेल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण करणारे, गुणगान गाणारे, कीर्तन करणारे जे संत आहेत तर ते काय करतात हरिदास गर्जती हरी नामाच्या कीर्ती। तर त्या भगवंताच्या नामाची कीर्ती ऐकल्यानंतर कानांना समाधान होईल आणि ह्या इंद्रियांना समाधान झाल्यानंतर काय होईल तर मनाला समाधान होणार आहे। मन हे महत्वाचं आहे। तर त्या मनाला समाधान झाल्यानंतर म्हणतात की संत महंता होतील भेटी, संतांची भेट होईल, महंतांची भेट होईल। महंत म्हणजे कोण तर त्या देवळाचे किंवा त्या वेगवेगळ्या पंथाचे जे अधिकारी असतात त्यांना आपण काय म्हणतो तर महंत म्हणतो। म्हणजे आता वेगवेगळ्या संप्रदाय किंवा वेगवेगळे आपले घटक जे आहेत की त्यांचे जे अधिकारी आहेत तिथे स्थायिक असणारे किंवा एखाद्या मंदिराचे मुख्य पुजारी
त्यांना आपण महंत असं म्हणतो. म्हणून ह्या संतांची महंतांची भेट होईल आणि ती भेट झाल्यानंतर ते आपल्याला ते जसे कीर्तनामध्ये भजनामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन करून नामस्मरण करून नाचतात, तसं आपल्याला सुद्धा तो आनंद घेता येईल आणि आपण ही त्या वाळवंटी आपण नाचू असं तुकोबाराय म्हणतात. आणि ते का चला म्हणतात सगळ्यांना? कारण हे पंढरी जे आहे ते सर्व तीर्थांचे माहेर आहे, सर्व सुखाचे भांडार आहे. भांडार म्हणजे जिथे सर्व सुख ठेवलेलं असतं. ज्याला जे हवंय त्याप्रमाणे ते सुख तिथे यावं, त्यांनी ते नामस्मरणाप्रमाणे ते घ्यावं आणि आपल्या जीवनाचं काय कल्याण करून घ्यावं असं तुकोबाराय म्हणतात. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात, जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक. की पंढरीला आल्यानंतर किंवा पंढरीस गेल्यानंतर जन्म नाही रे आणिक, परत जन्म नाही. मग हा भवसागर आहे, त्या भवसागरातून तो जो परमात्मा पांडुरंग तिथे उभा आहे, आपण तिथे गेल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तो भगवंत काय करतो? तर तो भगवंत ह्या भवसागरातून आपल्याला तारून नेतो. आणि म्हणून हे तुकोबाराय तुका म्हणे माझी भाक प्रतिज्ञापूर्वक सांगतात, की मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, तुम्ही पंढरीला आल्यानंतर आणि त्या भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर, संतांबरोबर राहिल्यानंतर, संतांच्या मार्गदर्शनावरती संतांच्या मार्गावरती जर तुम्ही चाललात आणि त्याप्रमाणे जर त्या भगवंताचं तुम्ही नामस्मरण केलं तर हा भवसागर तुम्ही निश्चितच तरून जाल. हे मी खात्रीपूर्वक किंवा मी निश्चितपणे सांगतो, की मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तुम्ही ह्या भवसागरातून तरून जाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा